कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में लढा हो सबसे बडा. आणि इथे मात्र पाहू शकाल जो सामना फसला होता तिथून मात्र काढण्याचं काम मात्र ज्या खेळाडून केलंय राकेशच ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. चला आपण लवकरात लवकर या. काय सामना झाला जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा गोल्डन षटकार मारून नक्कीच सेमी फायनल मध्ये धडक मारलेली आहे. अभिनंदन टीम ओमसाई वागणे हाडला कुशिवली. आणि यानंतरचा एक मोठा सामना एका साईडला वागणी विभागातील आणखीन एक संघ पाहायला मिळेल कोथेरेवाडी आणि त्यांच्या अगेस शहापूर विभागातील कलमपाडा संघ. आणि जशी या मॅचला होईल सुरुवात तसे कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव. या ऐकूया शिरंदवाडीचा बुलंद आवाज. विशाल भांगार हे मात्र जॉईन होतील तुर्तास. थँक्यू. यानंतर जर टी शर्ट काढला थेट तुमच्या संघाला बॅन केलं जाईल, बाद केलं जाईल आणि बॅन देखील लावलं जाईल. आणि कंपल्सरी शेक हँड आहे हस्तांदोलन. कारण नक्कीच पाऊशाल आपण 4 महिन्यांचं क्रिकेट खेळतो, आपण भावना जपल्या पाहिजे, रिलेशन जपलं पाहिजे. शेवटची सूचना आहे यानंतर थेट तुम्हाला असं जर वागला तर थेट बाद केलं जाईल. नोंद घ्यायचे राकेश आपण लक्षात घ्यायचंय कारण 4 महिन्यांचं क्रिकेट आपण खेळणार आहोत परंतु रिलेशन जपायचं हेच क्रिकेट आपल्याला शिकवत आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट ही दाखवणं गरजेचं आहे. खेळाची भावना क्रिकेटची भावना तुम्ही जपली पाहिजे. थँक्यू सो मच. धन्यवाद. जरूर विकीजी शेवाळे सर अगदी खेळामध्ये देखील तसंच आहे की जास्तीचा तुमच्या बाध्यबाद घमंड नकोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल मॅचला होतीये सुरुवात. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर बॅटर पवनच्या बॅट मध्ये जरूर मोठा स्ट्रोक आलाय. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक आलाय. आपण पाहू शकाल पवनच्या बॅट मध्ये क्वालिफायच्या सामन्यामध्ये देखील त्याची बॅट मधनं धावा येत होत्या. तदनंतर या सामन्यामध्ये देखील धावा येत आहेत. पहिल्याच बॉलवरती लॉफ्ट करून दिलाय, बोला पाठवून दिलाय, सर फेकून दिलाय बाउंड्रीच्या पलीकडे. परंतु दुसरा बॉल तसा नाही आहे तर डॉट बॉलची संख्या केली जात होती. परंतु त्या बॉलवरती एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होतीये. चला पुढील होणारा सामना वडपे टीम आणि गाणे टीम दोन्ही टीमचे कॅप्टन कॉम्बॉक्सच्या दिशेने या तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी गाणे टीम बनाम वडपे दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल. पुणे शिकता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आपण पाहिलं तर शॉट चेंडू फुल केला त्याच्या ऑपोजिट आहेत परंतु घडतंय काय त्या बॉलवरती. दरवर्ष त्याच्या पुरेपूर पाहिजे चांगला करत होते परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल निघून चाललाय सर बाउंड्रीच्या पलीकडे चौकार.
होणार सामना वडपे बडा गाणे दोन्ही टीमला सूचना दिली जाते. पुन्हा एकदा तुमच्या विनंती असेल टॅकलिंग करण्यासाठी या तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जातात. वडपे बडा गाणे दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच पाठवून द्या. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर धावसंख्या जरूर येत आहेत. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. संदीपच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. धावसंख्या जरूर आली आहे. टिपणचं पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आपण पाहू शकाल. 2 षटकाचा सामना. 2 षटकाच्या सामन्यामध्ये जरूर धावसंख्या हव्या तशा येत आहेत. दोन्ही टीमच्या माध्यमातून जरूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल त्या बॉलवरती डॉट बॉलची सांगता करावी लागेल गोलंदाज संदीपला. सुचितचा पटका सगळा त्याच्या कोपतीत आहे. जेलची संधी उपलब्ध झाली आहे. हवा तसा एफर्ट जरूर दिला जातोय परंतु त्या बॉलवरती एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होते. गुडरनिमित्त विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मानावं लागेल. षटक समाप्त झाले. षटक समाप्तीनंतर धावसंख्या 18 वरती जाऊन स्थिर राहिली आपण पाहू शकाल. जरूर धावसंख्या आली आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून जरूर हवा तसा एफर्ट दिला जातोय परंतु गोलंदाज संदीपला आपण पाहिलं होतं त्याच्या गोलंदाजीवरती हवे तसे स्ट्रोक जे मारले गेलेत. सुमितच्या माध्यमातून नंतर पवनच्या माध्यमातून देखील धावा ज्या हव्या तशा घेतल्या जातात. 6 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. चला स्पीडअप ठेवा. रवी आलाय. कोर्ट क्रमांक 2 मध्ये आपण पाहू शकाल. रवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा सुमित मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक जरूर लगावत होता. मागे ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. हवा तसा स्ट्रोक लगावता आला नाहीये. फाईन लेगच्या दिशेला फटका सजवत होता परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धाव सहजरित्याने कंप्लीट होतीये. धावा येत आहेत. मॅच चांगली आहे मैदानाच्या आतमध्ये. मागचा सामना आपण पाहिला होता. गोल्डन षटकार मारून सामना जिंकवला होता भांगणी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. 19 धावा तर लगावल्या गेल्या स्कोरवरती आपण पाहू शकाल. लेग बायच्या स्वरूपात या षटकामध्ये एक धाव जी आली आहे. अजूनही धावा येतील काय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील कारण की इम्पॉर्टंट सामन्यामध्ये धावसंख्या येणं तितकंच गरजेचं राहील. सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पाहिलं तर सुपर 8 चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द लेग स्टंप पण आमच्या दिशेने बोलतात. त्यास इट इज अ फाईट. अवांतर धाव खर्च केली जाते. 20 धावा तर धावफलकावरती लगावले गेले. षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या हव्या तशा आल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये जरूर आपण पाहू शकाल कळंपाडा क्रिकेट संघ देखील कमी नाहीये आणि त्यांच्या माध्यमातून जरूर इथे धावा आल्यात. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. टक्कन असा आवाज आलाय आणि पवनच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा हाय हँडसम बिग षटकार फोक डीजे. या बॉलवरती पुन्हा एकदा षटकाराला मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर पवन पुन्हा एकदा मागे ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता परंतु लाईन चेक केली जाते. यस DRS ची मागणी घेतली गेली आहे.
इथे डॉट बॉल जो आला गेलाय या षटकामध्ये डॉट बॉल जरूर टाकावे लागेल कारण की धावसंख्या जरूर आली आहे. 2 षटकाचा सामना 2 षटकाच्या सामन्यामध्ये हव्या तशा धावा ज्या या सामन्यामध्ये घेतल्या जातात. बॅटिंग करत असताना पवन जो आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती आहे. यस अगदी पाहावे तर इनफॅक्ट बाहेर फलंदाज आहे त्या अनुषंगाने विकेट नाहीये. डॉट बॉल आलाय धावलक्यावरती धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा मागे ठेवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा लॉप केलाय आणि पाठवून दिलाय पुन्हा एकदा बॉर्डरच्या पलीकडे चौकार. यस अगदी आपण पाहू शकाल मुंगळा शॉट चौकार आलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये समोर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. आपण पाहू शकाल या बॉलवरती देखील धावा येत आहेत. जरूर धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आपण पाहू शकाल 32 ऑन दी स्कोरबोर्ड. 32 धावा आल्या आहेत स्कोरबोर्डचे लगावल्या गेल्या आहेत. आपण पाहू शकाल अधिकच्या धावा खर्च केल्या जातात. कोथिरवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून जरूर नाणेफेकीचा कौल जिंकला गेला होता परंतु डिसिजन त्याच्या माध्यमातून कुठेतरी चुकीचा घेतला गेलाय की काय आज प्रश्नचिन्ह पडलाय. सध्या तरी गोलंदाजी करत असताना कोथिरवाडी क्रिकेट संघाला कारण की अपोजिट टीम जी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते अधिकच्या धावा जे त्यांच्या माध्यमातून उभारल्या जात आहेत. अधिकचा उशीर नकोय. कोथिरवाडी क्रिकेट संघ चला स्पीडअप ठेवा. सूचना येते अगदी पाहावे तर अगदी पाहावे तर पुढच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जो जरूर केला जातोय.
येस, यापुढील होणार सामना वडपी क्रिकेट संघाने नाणेफेकीचा खौलची गुड बॅटिंगचा स्वीकार घेतला गेलाय. घाणे क्रिकेट संघाला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केला गेलाय. यापुढील होणार सामना लगेचच मॅच समाप्त झाला त्याला लगेच दुसऱ्या साईडने एंटर व्हायचंय. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचल्या जात आहेत, अधिकचा उशीर नकोय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज पवन आलाय, ज्याने बॅटिंग करत असताना अधिकच्या धावा बनवल्या गेल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी देखील करण्यासाठी दाखल झालाय. पहिलाच बॉल डॉट बॉल. यस, अगदी पाहायला गेलं तर बक्षिसांची लायलूट सध्या तरी आपण पाहू शकाल कळंपाडा टीम वरती लगावली गेली. प्रत्येक विकेट साठी आपण पाहू शकाल कोणत्याही गोलंदाजाने एक विकेट घेतले गेले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. रवी मेंगाळ यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आले. गोलंदाज पवनला देखील त्यानंतर क्रमांक 2 ला होईल सुरुवात. त्या गोलंदाजाला देखील सुवर्ण संधी आली. रवी मेंगाळ यांच्या माध्यमातून जर का विकेट सॅक्रिफाईस करून दिली तर जरूर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. सलगचे 3 डॉट बॉल आले. सलगचे 3 डॉट बॉल आले. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हरकत बनली आहे फलंदाजाला. डॉट बॉल. पुन्हा एकदा अजूनही आपण पाहू शकाल बक्षिसांची लायलूट जी लगावली जाते आपण कळंपाडा क्रिकेट संघाला पाहताय. विकेट हॅट्रिक जर का प्रस्थापित केली गेली तर रवी मेघाळ यांच्याकडनं आपण पाहू शकाल 2000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. 2000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. त्यानंतर एक विकेट घेतली गेली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. पवन आला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल चपल झालेत फलंदाज आणि उलकावणी दिली. बॉल देखील निघून चाललाय सरळ बाउंड्रीलाईनच्या पलीकडे. जरूर चौकार आल्या मैदानाच्या आतमध्ये देखील सांगतायत कोतेरवाडी क्रिकेट संघाला देखील सांगतायत की आम्ही देखील कमी नाहीये, आम्ही देखील शेवटच्या क्षणापर्यंत लढत देऊ. आणि या बॉलवरती जरूर चौकार आलाय. अजून एखादा मोठा फटका येणं तितकंच गरजेचं राहील. एक मोठा फटका जरूर येणं तितकंच गरजेचं राहील. सध्या तरी बॅटिंग करत असताना कोथेरवाडी क्रिकेट संघाला 4 धाबा तर आल्या मैदानाच्या आतमध्ये. एकही विकेट गमावली जात नाही. बॅकफुटला गेले होते पण अगदी आपण पाहू शकाल बॅकवर्ड लेगला फटका सजवला होता आकाशच्या माध्यमातून. जरूर इथे चौकार आला. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पवन येतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहू शकाल पवन आलाय. एक विकेट जर का सॅक्रिफाईस करून दिली तरी त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅकफुटला गेले तर विकेटची संधी उपलब्ध झाली होती. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं पवनच्या माध्यमातून. त्या बॉलवरती धाबा देखील घेतल्या जात आहेत परंतु हरकत नाहीये. या षटकामध्ये पुरेपूर कमबॅकिंग षटक जे आपल्याला पाहायला गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पवन आला होते त्याच्या माध्यमातून कमीत कमी धाबा त्या दिल्या गेल्या आहेत. फक्त आणि फक्त 6 धाबा खर्च केल्या गेल्या आहेत. फक्त आणि फक्त 6 धाबा खर्च केल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये खूप सारं चांगलं षटक हवा तसा परफॉर्मन्स या षटकामध्ये दिलं गेलंय. बॅटिंग मध्ये देखील चांगली कामगिरी, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी. त्याला स्पीडअप ठेवा कळंपाडा क्रिकेट संघ. अधिकचा उशीर नकोय. हे अगदी पाहायला तर एक गाव एकच टीम जी खेळवली जाते या स्पर्धेचा नियम तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत.
त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा अडथळा नकोय, ज्या वारंवार सूचना तुमच्यापर्यंत मॅनेजमेंट कमिटीच्या नियमानुसार पोहोचवले जात आहेत की एक गाव एकच टीम खेळू शकते आणि त्या दुसरा कुठलाही व्यक्ती आढळला तर येस अगदी पाहाल तर एखादा दुसरा कुठलाही व्यक्ती जर का प्लेअर आढळला गेला तर नक्कीच त्या टीमला बाद करण्यात येईल. कारण की तुम्ही पाहिलंच असेल एका संघाला आम्ही बाद केला गेला होता, त्या अनुषंगाने तशा खेळाडूची दावा तुमच्या माध्यमातून जसं होईल तसं आणि कुठल्या प्रकारचा अडथळा येणार नाही अशीच कामगिरी या स्पर्धेमध्ये करा. शिवालय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल खूप साऱ्या धाबा लागते आहेत जरूर, परंतु या षटकामध्ये जर का अधिक ते चौकार षटकार लगावले गेले तर त्या धाबा सहजरित्याने चेस होऊ शकतात, परंतु तसं काही घडत नाहीये. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होत असताना 2 धाबा आल्यात पहिल्याच बॉलवरती. अधिकच्या धाबा जरूर लागते आहेत कारण की चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्याचा विक्रम जे केला गेला होता. 5 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका येणं तितकंच गरजेचं राहील. यस विजय संघ इथे उपस्थित व्हा, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. ओमसाई वांगणी क्रिकेट संघ, तदनंतर कुळगाव क्रिकेट संघ, ओमसाई वांगणी तुमच्यापर्यंत सूचना दिली जाते की कॉम्बॉक्सच्या दिशेने या. कळंपाडा वांगणी आणि कुळगाव तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. तीन बॉलानं 23 धावसंख्येची गरज. झाले तुमच्या जातात लगेचच कॉम्पॅक्टच्या दिशेने या. कुळगाव, तदनंतर ओमसाई वांगणी आणि कळंपाडा तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. चालू असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल विजयाच्या दिशेने पुरेपूर वाटचाल करतायत कळंपाडा क्रिकेट संघ. लगेचच या, तुमच्या सूचना पोहोचवली जाते. दोन बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. फक्त आणि फक्त इक्वेशन आपण पाहू शकाल खूप सारे मोठं होत चाललंय. औपचारिकता शिल्लक पाहायला मिळते या मॅच मध्ये. 2 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. त्या बॉलवरती जरूर एक बॉल आणि आपण पाहू शकाल 22 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक जी आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. चला ओमसाई वांगणी तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जातात. लगेचच कॅप्टन पाठवून द्या. ओमसाई वांगणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमचा कॅप्टन लगेचच कॉम्बॅक्टच्या दिशेने या. वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. एक बॉल आणि 22 धावसंख्येची. शॉर्ट ऑफ लेन चेंडू जरूर मोठा स्ट्रोक लगाव.